जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. काही जणांना शंका आहे की 19 तारखेला गुरुवारी अमावस्या आहे, तर गुढीपाडवा कसं काय? आता हे काही हिंदी भाषिक पंडित, काही अजून हे सर्व प्रत्येक सणाबाबतच काही ना काहीतरी कन्फ्युजन, वेळेत टायमिंग, साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये हे अलीकडे सारखं ऐकायला मिळत आहे. 4 पंडितांचं एकमत कधी होत नसतं. 100 साध्या व्यक्तींचं एकमत होतं. विनोदाचा भाग सोडा, पण चैत्र प्रतिपदेलाच गुढीपाडवा असणार ना. हां, अमावस्या पौर्णिमा या तर नेहमीच 2-2 दिवस येत असतात. कंप्लीट एका दिवसात नसतातच. या दिवशी पण आहे अमावस्या गुरुवारी, पण ती 6:54 संपत आहे सकाळी. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही ब्रह्मध्वज अर्थात गुढी आनंदाने नेहमीप्रमाणे उभी करा. कोणता रंग असावा तुमच्या आवडीचा रंग घ्या. फक्त लाल बावटा आणि काळा निषेधाचा रंग नको. तुम्हाला काय खरेदी करायची असेल, चांदी, सोनं, वाहन, प्लॉट, वस्तू, कारण 3.5 मुहूर्त आहे ना. बिनधास्त खरेदी करा. जसं 1 जानेवारीला हॅपी न्यू इयरला आपण सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणतो, तसं आज पण सगळ्यांना, आपल्या हिंदू बांधवांना, सर्व बांधवांना नवीन वर्ष सुखाचे जावो म्हटलं पाहिजे. श्रीजी वास्तू ज्योतिषतर्फे पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री आणि माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपल्यामध्ये एक संवत्सर फळ ऐकायची सुद्धा एक चांगली पद्धत आहे. ते ऐकल्यानं आपल्याला खूप त्याचे लाभ होत असतात असं म्हणतात. आता हा विश्वाचा भाग आहे. ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी तशी रिक्वेस्ट करावी. शास्त्रींच्या आवाजात किंवा माझ्या आवाजात संवत्सर फळाचं वर्णन केलेलं आहे, ते तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद.